डोंबिवली येथील MIDCतील अमुदान स्फोटातील संशयित आरोपीला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले। काल रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्तपणे मुख्य कारवाई केली। तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले। सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्यात आला। स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता यांनी नाशिक येथील नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला। मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता। त्यांनी CP साहेबांचे आदेश घेतले होते। त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती। युनिट 1ची सर्व टीम त्यासाठी लावली होती। काल रात्रीच ठाणे क्राईम ब्रांचचे युनिट 4चे श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती। आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। ते युनिट 4चे जे कोळी साहेब आहेत त्यांच्यासह आम्ही इथं पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत। सदोष मनुष्यवध आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे। अजून कोणी फरार आरोपी आपण शोध घेतला नाही। आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहेत। ज्यांच्याकडे म्हणून आले त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही, ते ठाणे पोलिसांचा विषय। सर यांच्यासोबत कोणत्या आश्रय यांनी घेतला होता काय होतं? नाही, नातेवाईकडे आले होते त्या। म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या? नाही, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेले आहेत त्या। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।